दुसरा षट दुसरा चेंडू फिरकावून दिलाय समालोचन कक्षाकडे. धावसंख्या वाढत 2 धावा. निखिल पारकर वाट बघितली चेंडूची आणि फिरकावून दिला चेंडू. चेंडू मात्र खेळपट्टीच्या विभागातच आणि धावसंख्या. पहिला चेंडू सामोरे जातील निखिल. अजूनही देखील ग्राउंड मध्ये चेंडू आहे. 2 धावण्याचा प्रयत्न पण पुढील चेंडू गौरंग यांचा सामोरे जातील पारकर. तिसऱ्या चाळीवरती भिरकावून दिला चेंडू एक साईडच्या दिशेला. धावसंख्या वाढत 15. तिसरा चेंडू पारकर सामोरे जातील. ऑफसाईडच्या दिशेला भिरकावण्याचा प्रयत्न होता. आता मात्र तिकडे पप्पू गाडे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या झाली आहे 15. 3 चेंडू 15 धावा. सामोरे जातील निखिल पारकर. बॉडीच्या लेंथला टाकलाय चेंडू. लेग साईडचा फिरकवून दिलाय. धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या वाढत 16. बदल करत आर्य कांबळी. सहा चेंडू मध्ये 5 धावांचं लक्ष आहे. आता मात्र त्यांचा चेंडू परफेक्ट आहे. पण 1 धाव नक्कीच असेल. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू वैयक्तिक 3 धावा झाल्या आहेत. आणि हा चेंडू फुलटॉस होता. कव्हरच्या दिशेने भिरकावलाय. 1 धाव तर मिळते धावून. आणि हा चेंडू उत्कृष्ट असा फटका कव्हरच्या दिशेने. घोषित धाव निखिल यांना मिळते. पुढील चेंडू पहिल्या चाळीच्या दिशेने जातोय. पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटीची कड घेऊन गेलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि हा पहिला चेंडू जोरदार अपील होत्या. पाहूया. 1 धाव मिळते.